ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. पुढचे एक्झाम्पल्स आपण घेऊया. क्वेश्चन नेक्स्ट. हा, तुम्हाला काय सांगितलेलं, लिहून घ्या म्हणून सांगितलेलं क्वेश्चन्स. कारण कसं होतंय, लिहा डिफरेन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. खालील सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. ठीक आहे. एक्झाम्पल काय होतं, कारण मी एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेलं. मला वाटतंय एक्झाम्पल, उत्कर्ष एक्झाम्पल सांग काय होतं उत्कर्ष. y is equal to x4 हा, x raised to 4 plus 3x cube minus 2x square plus 6x minus 8. थांब चिन्मयी. एक्स रेज टू 4 प्लस 3x स्क्वेअर मायनस किती 2x. 3x cube. एक मिनिट थांबा. हा, परत एकदा सांग. एक्स रेज टू 4 plus 3x cube minus 2x square पुढं plus 6x हा minus 8. हा, ठीक आहे. सगळ्यांनी हे Minus एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. सगळ्यांनी हे एक्झाम्पल झालं की इकडे लक्ष द्यायचं आहे. पुढं आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन एकदम सोपं आहे. सोल्युशन गिवन एक्झाम्पल परत लिहून घ्या. गिवन y इज इक्वल टू एक्स रेज टू 4 प्लस 3x. एकदम सोपं आहे म्हणून सांगितलेलं मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. त्या पद्धतीने सांगतोय की डेरिव्हेटिव्ह खूप सोपं आहे. फक्त तुम्ही पुढे लक्ष द्या. एक्स रेज टू 4 प्लस 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8. एक वाक्य टाकायचं आपलं, डिफरेन्शिएट म्हणजे आम्ही डेरिव्हेटिव्ह काढत आहे. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढत आहे डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच का, कारण हे सगळे इक्वेशन एक्स मध्ये आहे. आता डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं असते बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही. डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर दोन्ही साईडला डी बाय डी एक्स गुणायचं. दोन्ही साईडला कशाने गुणायचं, डी बाय डी एक्स वाय आणि डी बाय डी एक्स. एक्स रेज टू 4 प्लस 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8 असं आहे. ठीक आहे, प्लस 6x मायनस 8 असं आहे. हा, आता डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, डी बाय डी एक्स ना आत गुंतो आपण. डी बाय डी एक्स एक्स रेज टू 4 प्लस डी बाय डी एक्स 3x क्यूब प्लस, इथं मायनस आहे, सॉरी इथं मायनस आहे, मायनस डी बाय डी एक्स 2x स्क्वेअर, मायनस चिन्ह बाहेर घ्यायचं आहे, प्लस डी बाय डी एक्स 6x, सॉरी, प्लस डी बाय डी एक्स 6x मायनस डी बाय डी एक्स 8. म्हणजे मी काय केलेलं आहे बघा, ही स्टेप खूप महत्वाची आहे. इथं जे 1 2 3 4 5 टर्म्स आहेत, प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह मी स्पेशल गुणलेला आहे. प्रत्येक टर्मला मी कशाने गुणलेला आहे, डेरिव्हेटिव्ह गुणलेला आहे. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. प्रत्येक टर्मला मी डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. प्रत्येक टर्मचं मी डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. प्रत्येक टर्मचं मी डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. लक्षात ठेवा. आता एक रूल तुम्हाला सांगायचा आहे, तो मी साईडला लिहून देतो. प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढताना की एक गोष्ट लक्षात ठेवा, कायमस्वरूपी कॉन्स्टंट एकटा आला. एक मिनिट. हॅलो, त्याच्यावरच वाक्य रिजॉईन. हो, झालं, एक्झाम्पल चालू केलंय. जॉईन व्हा. एक 2 मिनिट थांबा सगळेजण. हा,
हा आता इकडे लक्ष द्या. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. परत जरा जे जॉईन झालेले नव्हते त्यांना मी जॉईन केलेलं आहे. 1-2 मिनिट थांबा. परत एकदा एक्झाम्पल आपण बघूया. काही प्रॉब्लेम नाही. हे एक्झाम्पल होतं तुमचं y इज इक्वल टू x⁴ y इज इक्वल टू x⁴ प्लस 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8 हेच एक्झाम्पल होतं. आणि इथून पुढे लक्षात ठेवा रिजॉईन साठी तीच लिंक असणार आहे. तुम्ही कधी पण जॉईन व्हायचं असेल तर त्याच लिंकवर जॉईन व्हायचं. ईशा हा x⁴ 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8 गिवन ह्या एक्झाम्पलला y माना. गिवन ह्या एक्झाम्पलला y. डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह काढायचे. म्हणजे ह्या y ला सुद्धा आपण d/dx केलेला आहे, y ला d/dx गुणलेला आहे, ह्यांना पण d/dx गुणलेला आहे. नंतरच्या स्टेपला एक महत्वाचं आहे की dy/dx प्रत्येकाचा स्पेशल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे d/dx x⁴, d/dx 3x क्यूब, d/dx 2x स्क्वेअर, d/dx 6x, d/dx मायनस 8 म्हणजे प्रत्येकाचं काय काढायचं इथं स्पेशल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. प्रत्येकाचं स्पेशल काढायचं आहे हे लक्षात घ्या. समजलं? प्रत्येकाचं काय करायचं आहे स्पेशल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता काढल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. गोष्ट अशी आहे कायमस्वरूपी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर शिकायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कुठली गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती असते 0 का म्हणून विचारायचं नाही मला. म्हणजे समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/3 आलं तर 0च, डेरिव्हेटिव्ह ऑफ -7 आलं तर 0च. कॉन्स्टंट कुठला पण असू दे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 लाख असेल, 1 लाख सुद्धा डेरिव्हेटिव्ह 0 येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7/50 असेल तर डेरिव्हेटिव्ह 0. अहो कोण पण असू दे, काय वाटेल ते असू दे. कावा मीन्स काय वाटेल ते, तिथे काय वाटेल ते असू दे, त्याचा आन्सर काय येणार तुमचं 0 येणार आहे. हे लक्षात ठेवा. मी काय वाटेल ते म्हणतोय. समजा तुम्हाला असा प्रश्न पडला की डेरिव्हेटिव्ह ऑफ बाजीराव आला, की बाजीराव सुद्धा कॉन्स्टंट आहे, त्याचं पण डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार. कोण पण असू दे कॉन्स्टंट व्हॅल्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. मग बाजीराव जरी असला तिथं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते 0 असते. हा तुम्हाला माहिती आहे. पण ह्या रूलच्या अनुषंगानं आणखीन एक रूल मला अप्लाय करायचा आहे. तो कुठला आहे बघा. आणखीन एक रूल तुम्हाला सांगतो. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 असते. बट कॉन्स्टंट कुणाला घेऊन येत असेल, समजा kx इथं कॉन्स्टंट एकटा आला की 0 करायचं आहे. पण कॉन्स्टंट कुणाला तरी घेऊन येत असेल तर कॉन्स्टंट कुणाला घेऊन आलाय x ला घेऊन आलाय. मग अशा वेळी कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आणि x रिड्यूस काढायचं. हे लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं, कॉन्स्टंट रिड्यूस काढायचं नाही. x रिड्यूस किती असते 1. तुमच्या लिस्ट मध्ये बघा x रिड्यूस 1 असते. ह्याचा आन्सर k येते. एकटा k आला की 0. मी बघा अजून एकदा सांगतोय, कॉन्स्टंट एकटा आला की 0. कॉन्स्टंट एकटा आला की 0. कॉन्स्टंट एकटा आला की 0. कायमस्वरूपी लक्ष द्यावा. कॉन्स्टंट एकटा आला की 0. पण कॉन्स्टंट कुणाला तरी घेऊन येत असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं, ज्याला घेऊन येते ना त्याचं रिड्यूस काढायचं. आणि त्याचं रिड्यूस किती असते 1 k × 1 k. फरक लक्षात घ्या. एकटा आला की सुट्टी द्यायची नाही 0. दोघं आले की थांबा. एकट्याला तुम्ही सुट्टी देऊ शकत नाही, एकट्याचं रिड्यूस 0. पण दोघं आले की थांबायचं, एकाला बाहेर घ्यायचं आणि एकाचं रिड्यूस काढायचं. कॉन्स्टंटला काढायचं नाही कारण हे दोघं आहेत तुम्हाला भारी पडतील. कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं, एक्स रिड्यूस काढायचं. आलायस ना त्याच्याबरोबर घे तुझं रिड्यूस काढ. ठीक आहे k × 1 k. हा हे लक्षात घ्या. पण कॉन्स्टंट जर एकटा असेल तर सुट्टी द्यायची नाही 0. कारण कॉन्स्टंट एकटा आलेला आहे 0. आणि कॉन्स्टंट जर कोणाला तरी घेऊन येत असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आणि ज्याला घेऊन येते ना त्याला सुट्टी द्यायची नाही. त्याचं रिड्यूस 0. कशाला त्याच्याबरोबर त्याने यायचं, त्याचं रिड्यूस पण काय करायचं आपण 0. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, अतिशय इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. समजा कॉन्स्टंट एकटा आला 17. धैर्यशील मी परत सांगणार नाही सारखं बंद करायचं ते. 17 रिड्यूस किती असते 0. पण हा 17 जर x ला घेऊन येत असेल तर 0 होत नाही. 17 एकटा आला, कॉन्स्टंट एकटा आला, सुट्टी द्यायची नाही 0. पण कॉन्स्टंट इथं कोणाला घेऊन यायचं आहे, कॉन्स्टंट इथे x ला घेऊन येते त्यावेळी 17 बाहेर घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं x काढायचं. आणि x रिड्यूस किती येते 17 × 1 = 17. बघा 17 जर एकटा आला तर 0. 17 जर x ला घेऊन येत असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्या आणि ज्याला घेऊन येते ना त्याचं रिड्यूस काढा. त्याचं रिड्यूस 1 येत आहे. हे लक्षात घ्या. हे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे, हे खूप महत्वाचं आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला अशीच की एकदा काय झालं डेरिव्हेटिव्ह 5 कॉन्स्टंट एकटा आला त्याचं रिड्यूस 0 आलं.
पण हा जो 5 एक्स स्क्वेअरला घेऊन येतोय त्यावेळी त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही, कारण तुम्ही एकट्याला सुट्टी द्यायची नाही म्हणून सांगितलेलं आहे. समर्जित घाटगे पॉइंट पुसायचे बघा. कॉन्स्टंट एकटा आलाय की 5 रिड्यूस काय असते 0. पण इथं कॉन्स्टंट एकटा आलेला नाही. कोणाला घेऊन आलेला आहे एक्स स्क्वेअरला घेऊन आलेला आहे. आणि एक्स स्क्वेअरचं रिड्यूस तुम्हाला माहित पाहिजे. कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं, डबल आलं की 2x इज इक्वल टू 10x. एकदम इझी रूल आहे. एकटा आला की सुट्टी द्यायची नाही, एकटा आला की आपण त्याचं रिड्यूस 0 करायचं. पण कॉन्स्टंट जर कोणाला तरी घेऊन येत असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाच काढायचं एक्स स्क्वेअर काढायचं. एक्स स्क्वेअर रिड्यूस 2x येतोय. 5 इंटू 2x किती आलं 10x. समजला हा पार्ट सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नाहीये. आता इकडे लक्ष द्या. आता मी परत एक्झाम्पल वर येतो, मूळ एक्झाम्पल वर. हा आता आपलं तुम्हाला समजलं मी काय काय म्हणालो ते, काही प्रॉब्लेम नाहीये. आता इकडे लक्ष द्या. dy बाय dx पुढे जातो मी. dy बाय dx पुढच्या स्टेप आपण सॉल्व्ह करूया. इथं कॉन्स्टंट एकटाच आहे, काही प्रॉब्लेम नाही. x⁴ रिड्यूस किती असते सांगा x⁴ मी कुणाला पण विचारू शकतो x⁴ त्यामुळे सावध राहा, कारण तुमच्याकडे 17 फॉर्म्युले दिलेले आहेत मी, त्यामुळे मी x⁴ कोणाला पण विचारू शकतोय. ईशान x⁴ रिड्यूस सांग. ईशान 4x³ 4x³ करेक्ट. आणि तुमच्याकडे आहे 4 इंटू x⁴ मायनस 1. जरी नसलं तर तो तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानं करू शकता ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴n n इंटू x⁴n मायनस 1. हा फॉर्म्युला आयएमपीचा आहे म्हणून मी सांगितलेला आहे. x⁴ यांच्या ठिकाणी 4 वापरा. 4 1 ची पॉवर n मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1. बरं ठीक आहे. प्लस आता इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. इथं काय प्रॉब्लेम आहे लक्ष द्या सगळे विद्यार्थी. इथं काय प्रॉब्लेम आहे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. इथं दोघं आहेत, एकटा होता तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण इथे किती आलेत दोघं आलेत. दोघं आल्यानं मी काय सांगितलंय, जो कॉन्स्टंट आहे मला वाटतं इथे 3 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह कोणाच काढायचं मग आतमध्ये x³ इथे 0 करायचं नाही. आणि बऱ्याचशाच विद्यार्थ्यांचं काय होते तुम्हाला सांगतो, हे 3x 3 0 करतात 0 इंटू समथिंग 0. तसं नाही, कॉन्स्टंट एकटा आला तर 0 करा. हे कॉन्स्टंट नाही, हा व्हॅरिएबल आहे त्यामुळे ह्याचा रिड्यूस काढावा लागणार आहे. कॉन्स्टंट कळतो का, हा व्हॅरिएबल आहे x आहे त्यामुळे ह्याचा रिड्यूस काढायला लागतंय. इथं बघा, इथं कॉन्स्टंट एकटा नाही आला त्यामुळे 3 ला बाहेर घेतले डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. पण इथं सुद्धा तीच प्रोसिजर आहे. -2 हा कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या कारण तो एकटा नाही. एकटा असेल तर 0 सांगितलंय. ओके, x² रिड्यूस काढायचं 6. इथं रिड्यूस काय येणार आहात x. ओके, कारण कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा. आणि लास्ट जी स्टेप आहे तुमची की 8 रिड्यूस किती आहे. 8 रिड्यूस रिया मला सांग 8 रिड्यूस किती असते. कॉन्स्टंट नंबर आहे रिया माळी. आहे का रिया. येस सर. हा 8 रिड्यूस सांग किती असते. कॉन्स्टंट नंबर रिड्यूस किती असते 0 असते. त्यामुळे हे 0 ना, आणि ते एकटा आले ना, हा विषय आहे ना. इथं विषय काय आहे, कॉन्स्टंट नंबर हा एकटा आलाय 8 त्यामुळे त्याचा 0 झालेला आहे. आन्सर 8चा आन्सर किती झालेला आहे 0 झाले. बाकीचे कोणी एकटे नाही. आणि हा एकटा आहे पण हा कॉन्स्टंट कुठे आहे, हा कॉन्स्टंट नाही त्यामुळे त्याचं रिड्यूस काढले जाते 4 इंटू x⁴. आणि जर कॉन्स्टंट असता तर 0 आला असता, पण हा कॉन्स्टंट नाहीये. प्लस इथं कॉन्स्टंट आहे बघा 3 बाहेर घेतले डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. इथं कॉन्स्टंट आहे बघा 2 बाहेर घेतले डेरिव्हेटिव्ह ऑफ x². इथं 6 बाहेर घेतलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आणि हा एकटा आलेला आहे. एकटा आले की आपण सुट्टी देत नाही, त्याचा आन्सर काय करतो 0. आता मी पुढे जातो. dy बाय dx परत एकदा बघा. dy बाय dx 4x³ प्लस 3x³ रिड्यूस किती आहे x³ आहे तुमच्या लिस्ट मध्ये फॉर्म्युला नंबर 3. ईशा x³ रिड्यूस 3x². ठीक आहे 3x². x³ रिड्यूस काय 3x² -2 समृद्धी x² रिड्यूस किती आहे x² 2x. 6 पूर्वा x रिड्यूस किती आहे x 1. 1.
हे पूर्वान दिलेले आन्सर नाही, हे आन्सर कोणते दुसऱ्यानेच दिलंय. मला कळते कोण देते ते. 4x³ 3 into 3 किती येणार 9x². 2 into 2 किती येणार 4x + 6. हे तुमचं फायनल आन्सर झालं. एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की तुमचं काय झालं, हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. असं सोडवायचं असतंय. हे लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह खूप सोपं आहे, काहीही प्रॉब्लेम नाहीये, एकदम सोपा टॉपिक आहे. तुम्हाला बेसिक हे फिजिक्स साठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह. पण त्याला एकदा तुम्हाला कळालं त्याच्यात काय आहे आणि काय नाही. हा बोला सर. ते पुढे सॉल्व्ह केलं चालत नाही? झाले की आता पुढे काय सॉल्व्ह करायचं आहे. कीर्ती कसं आहे, ही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, ह्याची पॉवर किती आहे क्यूब. हा, आणि सॉल्व्ह करून सुद्धा तुम्हाला काय फायदा नाही ना. आणि कसं सॉल्व्ह करणार, ह्या साईडला 0 पाहिजे होतं, इथं काय डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे तसंच ठेवायचं. त्यामुळे काय करायचं ते तसंच ठेवायचं आहे. लक्षात आलं का कीर्ती? हा आलं. आता 2 मिनिट इकडे लक्ष द्या माझ्याकडे. परत एकदा मी परत एकदा एक्सप्लेन करतो तुमच्यासाठी. खूप इंटरेस्टिंग आहे एक्झाम्पल, तुम्ही सगळ्यांना शिकवणार डेरिव्हेटिव्ह. इकडे बघा, y = x⁴ 3x³ 2x², 6x - 8. 1 2 3 4 5 टर्म्स आहेत. असू दे, दिलेल्या एक्झाम्पलचं डेरिव्हेटिव्ह काढत आहे. हे आपण कसं सांगायचं, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह काढत आहे असा अर्थ त्यांनी गृहीत धरतात. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर दोन्ही साईडला dy/dx गुणायचं आहे. d/dx न y ला गुणलंय, d/dx ह्याला गुणलंय. आता पुढची प्रोसिजर कशी आहे, ज्यावेळी तुम्ही d/dx न गुणताय त्यावेळी प्रत्येकाला गुणायचं. d/dx x⁴, d/dx 3x³, d/dx -2, हे मायनस चिन्ह बाहेर ठेवायचा. d/dx 2x² हे प्लस चिन्ह बाहेर ठेवा. d/dx 6x हे मायनस चिन्ह बाहेर ठेवा. d/dx 8. पण मी एक गोष्ट सांगितली, जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर कधी विसरायची नाही. कॉन्स्टंट रिड्यूस काय असते 0. एकटा आला की आपण सुट्टी द्यायची नाही. पण जर कॉन्स्टंट कोणाला घेऊन येत असेल तर कॉन्स्टंटला अशा वेळी बाहेर घ्यायचं, आणि ज्याला घेऊन येते ना त्याचं रिड्यूस काढायचं. तर इथं कसं झालं तर 5x² ला घेऊन आलेला आहे, पुढे आपण x² रिड्यूस काढले 2x आणि ते 10x येते. आता हा x⁴ एकटाच आलाय, पण हा एकटा आला तरी कॉन्स्टंट नाहीये, त्यामुळे तो 0 येणार नाही. तर रिड्यूस काढावा ना तुम्हाला 4 × x⁴ - 1. इथं बघा कॉन्स्टंट एकटा आलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याला सुट्टी तुम्ही त्याला काही करू शकत नाही, कारण तो x³ ला घेऊन आलेला आहे. तुम्ही त्याला 3 बाहेर घ्या आणि ज्याला घेऊन आलाय ना त्याला सुट्टी देऊ नका, त्याचं रिड्यूस काढा x². इथं पण कॉन्स्टंट एकटा आलेला नाही, 2 ला घेऊन 2 हा x² ला घेऊन आलाय. अशा वेळी तुम्ही काही करू नका, 2 ला बाहेर घ्या आणि ज्याला बरोबर आलाय ना त्याचं रिड्यूस काढा. इथं पण कॉन्स्टंट x ला घेऊन आलाय, अशा वेळी 6 ला बाहेर घ्यायचं आणि x रिड्यूस. हा, इथं मात्र आपल्याला खूप मोठा चान्सेस आहे की हा एकटा आलाय, आणि एकटा आला की आपण सुट्टी देत नाही, त्याचं रिड्यूस काय करतो 0. हे लक्षात ठेवा. 4x⁴ - 1 3x³ -2x². x² रिड्यूस परत इथं खाली काढून दाखवले 2x, x³ रिड्यूस खाली काढलेले 3x², x रिड्यूस काढले 1, 4x³ + 3x² - 2x + 6, 4x³ + 9x² - 4x + 6. अमृत सूर्यवंशी हा बाण फोडायचा आहे. अमृत सूर्यवंशी, नाहीतर मी डिलीट करणार, उद्यापासून जॉईन करणार नाही. हे अमृत सूर्यवंशी बाण फोड. हा, आता इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला एक देतो, तुम्ही सॉल्व्ह करा. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी, ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी. मी आता तुम्हाला इथे एक देणार आहे सोडवायला, ठीक आहे. मी आता तुम्हाला इथं देणार आहे सोडवायला एक्झाम्पल्स, तुम्ही सोडवून बघा. ठीक आहे, मी नेक्स्ट पेजवर जातो. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. हा, इकडे लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला देतोय मी सोडवायला, काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या. क्वेश्चन आहे, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiate the following with respect to x. ओके, एक्झाम्पल लिहून घ्या. y = मला सोडवून दाखवायचंय तुम्ही हे एक्झाम्पल. 4x³ - 7x²
प्लस 3x मायनस 9 व्यवस्थित सोडवायचं आहे विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल. मी 5 मिनिटं वेळ देतोय, मला आन्सर मी कोणालाही विचारू शकतो. करा, ट्राय करा, आवरा. नंतर आपण नेक्स्ट वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्यायचे. हे एक्झाम्पल तुम्हाला मी सोडवायला दिलेलं आहे. सर निगेटिव्हचं साईन ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं ना? अगदी बरोबर ईशा. निगेटिव्ह साइन ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. प्लस पण ब्रॅकेटच्या बाहेरच घ्यायचं आहे. ओमराव, साहिल चौगले आहे का रे? साहिल चौगले आहे की सर? हा, ठीक आहे, ठीक आहे. आहे. हा. पण संख्या जास्त आहे त्यामुळे मला लवकर लक्षात येत नाही कोण कोण आहेत कोण कोण नाही. शरण्य झोरे आहे का? शरण्य झोरे. येस सर आहे. ठीक आहे. मला वाटते जान्हवी आजगेकर आज अब्सेंट आहे. जान्हवी आजगेकर. चिन्मयी, चिन्मयी आहे हो सर. हा, त्या जान्हवी आजगेकरला निरोप पाठव थोडा. झूमवर चालू केले म्हणून तिचे फोन लागना. सर मी आहे. जान्हवी आहे? हा हा, हो, ठीक आहे, सर. आहे आहे आहे. ओके ओके ओके. अलविरा आहे का? आहे. ठीक आहे. मला नावं दिसतात इथं, तरी पण एक 8 नाव अब्सेंट आहेत. एक 45 विद्यार्थी आहेत. अजून एक 8 ते 9 विद्यार्थी अब्सेंट आहेत. मला दक्षाशाचा निरोप आलता की नाही म्हणून. सोम शेळके आहे? आदित्य भोसले पाटील? ठीक आहे. म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं नाही, म्हणजे आदित्य भोसले पाटील, सोम शेळके अब्सेंट आहेत. गौरी नलवडे अब्सेंट आहे. ठीक आहे. तिचा आता मेसेज आलेला आहे मला, आज येऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे. उद्या होतील जॉईन. बऱ्यापैकी आहेत. एक 45-48 आहेत. अजून एक 10 विद्यार्थी, एक 7-8 विद्यार्थी उद्या होतील जॉईन. ठीक आहे. सोडवलं कसं काही नाही? हा हा, शिस्तात सोडवा. मी विचारू शकतोय कोणाला पण आन्सर? येस सर. कोणीतरी आन्सर टाकलेला आहे बघूया. नाही. झाला असेल, अजून राहत नाही एवढ्या उशीर. शरण्य झोरेचा मेसेज आलेला आहे. प्रणाली कंसे, शांभवीचा मेसेज आलेला आहे. मला वाटते शांभवीनं सोडवलेला आहे. थोडं क्वेश्चन मार्क काही. ठीक आहे. आयुषीचा मेसेज आलेला आहे. बघूया, मी सोडून देतो आणि मी आन्सर विचारतो कोणाला तरी एकाला, जे मला वाटतंय त्यांना मी विचारू शकतो. प्रज्ञा महाडिक आन्सर आहे तुमचं, झालंय सोडवून? प्रज्ञा महाडिक. हा, किती आले सांग आन्सर? 12x square minus 14x plus 3. 14x plus 3. बघूया, हे करेक्ट आन्सर आहे. सगळ्यांचे आन्सर आलेत का बघा. 12x square minus 14x plus 3. मी सोडवून देतो. इतर लक्ष द्या तुम्हाला. एकदम इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगितलं डेरिव्हेटिव्ह. मी डेरिव्हेटिव्ह सारखा सोपा टॉपिक कुठला नाहीये हे लक्षात घ्या. y इज इक्वल टू 4x क्यूब मायनस 7x स्क्वेअर प्लस 3x मायनस 9. एकच वाक्य आपण म्हणायचं, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे आम्ही डेरिव्हेटिव्ह काढत आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग इथं काय होणार? डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, दोन्ही साईडला d बाय dx गुणायचं आहे. दोन्ही साईडला कशाने गुणायचं? d बाय dx न. 4x क्यूब मायनस 7x स्क्वेअर
प्लस 3x मायनस 9. मग आता गुणल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x क्यूबचं सेपरेट काढायचं. ठीक आहे. 7x स्क्वेअरचं सेपरेट काढायचं, मायनस चिन्ह बाहेर ठेवायचं, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढायचं, आणि शेवटी राहतोय कोण? मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 9. शेवटी 9 राहतोय, तो 9 तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता मी वर जातो. इज इक्वल टू, आता इथं बघा परत तोच प्रॉब्लेम तुमच्या पुढे आहे. कॉन्स्टंट एकटा आलाय का? नाही आला. विश्वादित्य 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 आहे का? नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. इथं कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आहे. आर्या इथं कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आहे आपण 4. आणि डेरिव्हेटिव्ह कोणास काढायचं सांगा? डेरिव्हेटिव्ह कोणास काढायचं? एक्स क्यूब. एक्स क्यूबचं काढायचं आहे. अगदी बरोबर. ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. खूप सुंदर आहे डेरिव्हेटिव्ह. मायनस 7 बाहेर घ्या, 7 बाहेर घ्या, कारण कॉन्स्टंट एकटा नाहीये, कोणाला तरी घेऊन आलेला आहे. कोणाला तरी घेऊन आला असेल तर त्याला बाहेर घ्यायचं. त्याला तुम्ही काय करायचं नाहीये. एक्स स्क्वेअर इथं 3 बाहेर घ्यायचं आहे, इथं 3 बाहेर घ्यायचं आहे, आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. लाल कलर मध्ये मी नंबर बाहेर घ्यायला आलोय, बाकीच्या कलर मध्ये ब्रॅकेटमध्ये ठेवायला आलोय. एक्स. ओहो, इथं हा एकटा सापडलेला आहे, आणि जर आपल्याला हा एकटा सापडलेला असेल तर प्रणाली काय करायचं म्हणून सांगितलंय मी? प्रणाली आहे का? प्रणाली कंसे नाहीये. एकटा सापडला असेल तर काय करायचं? 0. झिरो करायचा. 0. मग dy बाय dx काय येणार सांगा? दिया एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह सांग मला. दिया एक्स क्यूबचा, दिया एक्स स्क्वेअरचं, समृद्धी एक्स स्क्वेअरचं सांग. 2x 3. पूर्वा एक्स रिड्यूस किती? 1. ठीक आहे. मग फायनल आन्सर काय? हा, कोणाची शंका? येणी शंका? रायबा फोन हे करायचा आहे. कोणाची शंका नाहीये. 12x स्क्वेअर मायनस 14x प्लस 3 हे तुमचं फायनल आन्सर येणार, आणि हे मला आन्सर बरोबर सांगितलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. लिहून स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारायला एक्झाम्पल थोडंसं लहान करतोय, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट मारता येईल. स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या, आणि एक होमवर्कला देतोय, आणि आजच्या आपण लेक्चर बस करूया. उद्या वेगवेगळ्या व्हरायटीचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. एक तुम्हाला देतो मस्तपैकी होमवर्कला, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. मी दुसरं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ठीक आहे. लिहून घ्या एक्झाम्पल. नेक्स्ट, मी नेक्स्ट पेजवर जातो. ओम राऊत, सारखा बाहेर कसा जातोस रे तू? नेक्स्ट क्वेश्चन होमवर्कला करायचा. डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. खालील एक्झाम्पल सोडवायचं आहे, आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवून टाकायचं आहे. y इज इक्वल टू 4x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 7x प्लस 11. आणि दुसरं जरा वेगळं देतोय बघा, ट्राय करा. sin x मायनस 5 cos x प्लस 7 root x. हे जमते का बघा तुम्हाला? दुसरं नाही तर उद्या सोडवून देतो हे एक्झाम्पल, जर तुम्हाला नाही जमलं तर. ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या, आणि आता 12:30 वाजत चाललेले आहेत. उद्या आपण डेरिव्हेटिव्हचा पुढचा पार्ट बघायचा आहे. त्या पुढच्या पार्ट मध्ये पण असे वेगवेगळ्या व्हरायटीचे एक्झाम. आज फक्त इक्वेशनचे बघितले, उद्या ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथम्स. त्यामुळे उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं आहे, कुणीही मिस करायचं नाहीये. हे होमवर्कला घ्या, आणि कुणाच्या शंका असतील ह्या लेक्चर बद्दल तर विचारा. मी 5 मिनिटं तुमच्यासाठी थांबतोय, 4 मिनिटं तुमच्यासाठी थांबतोय. कुणाची शंका असेल तर विचारा. शंका नसतील तर डिलीट होऊ शकताय, शंका असेल तर थांबा.
मी 2 मिनिटात थांबतो तुमच्यासाठी कोणाची शंका असतील तर. दिया, ठीक आहे. उद्या ह्याच टाइमात सगळ्यांनी ऍड व्हायचं आहे, 11:15 ते 12:30. बहुतेक कोणाची शंका नाही आहेत, त्यामुळे मी क्लोज करतोय. धीरज, बोला सर. काय शंका आहे का? नाही सर. बर बर बर, ठीक आहे. आणि कोणाची शंका असली तर विचारू शकताय. मी क्लोज करतो. ठीक आहे. सर आणि कोण कोण आहे इथं? सर बोला. रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवणार आहे? नाही नाही, आता लगेच नाही पाठवीन, तर 2 दिवसांनी पाठवीन. का, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, पाठवीन मी, पण त्याला वेळ लागणार रेकॉर्डिंग करायला. शरण्या, काही शंका आहेत काय? शरण्या? नाही सर. नाही ना, ठीक आहे. आणि ही आली का ग, श्रावणी पवार होती का? नव्हती सर वाटत. तिला सांग सुरू केले म्हणून झूम ऍपवर. हा हा सर.